पाहता
मग पोट झाले मग पोट मग पोट झाले मग पोट गड्याने बोभाट
मग पोट झाले मग पोट झाले झाले मग
मग पोट झाले मग पोट केला गड्यानी बोभाट येरे नारायणा बोलो अबोलण्या पुणा खांद्यावरी भार ती शिनती बहु फार येरे नारायणा बोलो अबोलण्या पुणा तुकयाच्या दातारे नेली सुखी केली पोरे येरे नारायणा बोलो अबोलण्या खुणा पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवू चित्तासी अपुलिया माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला झाले मग पोट केला गड्यानी बोभाट एरे नारायणा बोलो अबोलण्या खुणा अनंत कृपा श्री विभूषित जगद्गुरु विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि काल्याच्या प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण असा अभंग आहे. आज प्रस्तुत ठिकाणी कैलासवासी पंडितरावजी पांडुरंगरावजी मुंडे साहेब यांच्या 4थ्या पुण्यतिथी निमित्ताने आजची ही काल्याची चिंतन सेवा आयोजित आहे. या समारंभाकरता बालयोगी हरियुक्तीपरायण भागवताचार्य हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या पवित्र मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि या 4थ्या पुण्यतिथीच्या सांगतेच्या निमित्ताने आजची काल्याची चिंतन सेवा सद्भाग्याने माझ्या वाट्याला आली. आजची कीर्तन सेवा 7.5 महिन्यानंतर पहिली कीर्तन सेवा आहे. त्याचं कारण आहे आपल्याला सर्वांना माहिती की जे संकट जगाला निर्माण झालं, ज्याला समष्टी दूषित प्रारब्ध म्हणतात, त्या प्रारब्धाचा परिणाम कोरोनासारख्या महामारीचा प्रभाव संपूर्ण जगावर पसरला गेला आणि लॉकडाऊन पडल्यामुळे असा प्रकार घडला की नलगे हालावे चालावे बाहेरी आणि अवघेच घरी पैसे दिया. कोरोना का ते लॉकडाऊनची व्याख्याच आहे महाराज. आम्हा लोकांना खूप खूप आराम मिळाला आणि एका दृष्टिकोनातून भगवत चिंतनाकडे अंतर्मुख होण्याची देखील संधी मिळाली. कोणतीही संधी वाईट नाही, फक्त तिचा उपयोग करण्यावर अवलंबून आहे. तेव्हा आज ज्यांचं 4थं पुण्यस्मरण आहे, कोणाचं होतं पुण्यस्मरण? भलत्या सध्याचं पुण्यस्मरण होत नाही. जे मरतात त्यांचं पुण्यस्मरण होत नाही. जे देशाकरता जगतात
जे धर्माकरता जगतात, ज्यांच्या जीवनामध्ये नीती असते, जे आपल्या जीवनात संस्कृती सांभाळतात, अध्यात्म सांभाळतात, भगवत भक्ती सांभाळतात, त्यांची पुण्यतिथी असते. विठ्ठल ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे ते या सगळ्या चाकोरीमध्ये बसणारे. जरी माझा प्रत्यक्षात देहाशी संबंध जरी झाला नाही, तसं पाहिलं तसं आमच्या कळंब तालुक्याचे आणि पंडितरावांना हे जावई एक प्रकारचं आमचं शारीरिक सुद्धा नातं आहे. दुसऱ्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची काही कीर्ती जी ऐकली आहे, ती ऐकलेली कीर्ती मी आता जे 5-6 पैलू सांगितले, या पैलूमध्ये बसलेली कीर्ती आहे. आणि म्हणून जेव्हा जगदीश महाराज आणि तुमचे वैजनाथ तात्या वगैरे ह्या मंडळींनी फोन केल्यानंतर एका क्षणात मी विचार केला की आता काहीच विचार करायचा नाही, या पुण्यतिथीला जायचं म्हणजे जायचं. तेव्हा आज श्रीमद भागवत यासारख्या महान ग्रंथाची सांगता झाल्यानंतर या आजच्या दिवशी आणि अण्णांचं जे पुण्यस्मरण आहे त्या निमित्ताने काल्याचं चिंतन आपण करणार आहोत. काला शब्द मराठी शब्द आहे. 2 समान वस्तूंचं एकत्रीकरण म्हणजे काला. विजातीय वस्तू एकत्र होत नसतात, सजातीय वस्तू एकत्र होत असतात. जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचं ऐक्य वास्तविक अनादी कालापासून आपण जो वेगळे झालो त्या सगळ्या चुका दूर करून परमात्म्याच्या भक्ती मार्गातून भगवान परमात्म्याशी एकरूप होणं हा खरा काल्याचा भाव आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे. कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. कदाचित काही ठिकाणी अडचण असेल करतात, असं काही ठिकाणी पुण्यतिथी करता संत पराभंगाचं चिंतन करतात, पण शेवट मात्र कंठी धरीला कृष्णमणी अभंग म्हणून काला वाटतो. अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. भगवान परमात्म्याशी एकरूप होणं हे आमच्या जीवनाचं ध्येय आहे, साध्य आहे. आणि ते मिळवण्याकरता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, जागं झाल्यापासून झोपी जाईपर्यंत ते अविरत आम्ही करतो ते भगवंताच्या प्रसादाकरता करतो. आणि तो प्रसाद का प्राप्त झाला? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तेव्हा या उत्सवाचं त्या दृष्टिकोनातून आपण खूप मर्यादा सांभाळलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा हा काळ आहे. नियम पाळून अशा प्रकारचं नसता. हे जर जाहीर कीर्तन केलं असतं तिथं जागा पुरली नसती. कारण ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचं व्यक्तिमत्व फार मोठं व्यक्तिमत्व. तेव्हा अत्यंत मर्यादा सांभाळून या कार्यक्रमाचे आयोजक विद्यमान काळात प्रसिद्ध असणारे माननीय डॉक्टर धनंजयरावजी मुंडे साहेब, सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, एक तरुण व्यक्तिमत्व, अत्यंत अल्प वयामध्ये ज्यांनी राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि अत्यंत समर्थपणे ते सांभाळतात. आमच्या मराठवाड्याचा स्वाभिमान आहे की अशी मंडळी आमच्या मराठवाड्यामध्ये जन्माला येतात. मागच्या विधानसभा काळामध्ये ज्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवलं, अत्यंत अवघड आहे ते. मी मुद्दाम मोबाईलवर त्यांचं व्याख्यान असलं की विलक्षण ऐकायचं. खूप मार्मिक अशा प्रकारचं बोलणं आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे. तसं पाहिलं तर बाहेरची माणसं त्यांना देशभक्त परायण असं म्हणत असतील. मला तर असं वाटतं, मला इथं आल्यानंतर कळालं की 1.5 तास त्यांना पूजे करता लागतो. मी त्यांना हबप सुद्धा म्हणतो. तेव्हा ते आयोजक मुख्य, त्याबरोबर त्यांच्या
धर्मपत्नी राजेश्री धनंद यावरजी मुंडे साहेब आणि आई रुक्मिणी साहेब आमच्या कळंब तालुक्यातील देव धानोरा गावच्या ज्या गावी मी बरेच वेळेला कीर्तन सेवा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे गंगाखेड माजी आमदार साहेब, शकुंतलाताई त्र्यंबकराव केंद्रे मुंबईकर, प्रेमलाताई पुरुषोत्तम केंद्रे पुणेकर, बंधू अजयजी माणिकरावजी मुंडे सदस्य जिल्हा परिषद बीड, अभयजी माणिकरावजी मुंडे, रामेश्वर व्यंकटरावजी मुंडे, विजय व्यंकटराव मुंडे, समस्त मुंडे परिवार या सर्व माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. या कार्यक्रमात आजच्या चिंतनाकरता मी जगद्गुरु तुकोबरा यांचा एक काल्याच्या प्रकरणातला अभंग निवडला आहे. अभंग अत्यंत लहान आहे. अभंगाच्या अंतरंगाकडे जर आपण वळू लागलो, कोणत्याही बोलण्याचं अंतरंग कळण्याकरता त्याची भूमिका कळावी लागते. जर भूमिका कळाली बाकी सगळं कळतं. जोपर्यंत भूमिका कळत नाही तोपर्यंत बाकी काहीही कळणार नाही. कोण बोलतो याला महत्व नाही, त्याची भूमिका काय आहे याला महत्व आहे. आम्ही एक गंमत सांगत असतो. मी एक पती पत्नी जोडपं होत आणि पती ऑफिसमध्ये काम करत होता, पत्नी घरकाम करत होती. एकदा दुपारची वेळ 3 वाजेची वेळ होती. पत्नीनं आपल्या पतीला फोन केला, मालक लवकर घरी या. पतीने विचारला, अजून 2 तास मला काम करावं लागते, लवकर कसं या? मग आज यावं लागतं म्हणजे यावंच लागते. का? आपल्या घरी भांडणं लागली. भांडणं? हां. कोणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळतं काही सगळ्याला? नाही कळणार. तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागते. जगात 2 संस्कृती आहेत, एक पौर्वात्य आणि दुसरी पाश्चिमात्य. आपण पौर्वात्य संस्कृतीची आहोत. आपल्यामध्ये विवाह सोहळ्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या अत्यंत पवित्र वैदिक मर्यादा आहेत. आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये संस्कार नाही, करार आहेत. करार वेगळा आणि संस्कार वेगळा. जन्मच्या जन्म राहतो तो संस्कार आणि काही काळापुरता असतो तो करार. तेव्हा हे जोडपं होतं ते पाश्चात्य संस्कृतीचं होतं. आणि त्याच्याकरता फोन असा होता की तुमची मुलं, म्हणजे पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती. माझी मुलं म्हणजे हिचं एक लग्न अगोदर झालं होतं, ती मुलं घरातच होती. आणि म्हणून फोन होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल. कारण काय? भूमिका कळाली. बोलणाराची भूमिका कळावी लागत असते. जगद्गुरु तुकोबारा हे बोलतात ते कोणत्या भूमिकेतून बोलतात? महाराजांची भूमिका कळण्याकरता आपल्याला काही चिंतन करावं लागणार आहे. जगामध्ये माणसामध्ये असते तिचं नाव आहे संस्कृती. कृती एखाद्या वेळा निर्जीवामध्ये सुद्धा असू शकते, पण संस्कृती मात्र सज्जन माणसामध्येच असते. विकृती वेगळी. दुर्जन माणसामध्ये विकृती, सज्जन माणसामध्ये संस्कृती आणि कदाचित जडामध्ये कृती. सांगेल आपल्याला, एखादी गाडी भरधाव धावते, धावणं ही तिची कृती आहे. पण दुर्दैवाने चुकून एखाद्याला धक्का जर लागला, अपघात झाला, ते शिक्षा गाडीला होते का ड्रायव्हरला होते? कारण गाडीची कृती आहे, ड्रायव्हरची संस्कृती आहे. त्यावेळेला तो चुकला, कुठेतरी विकृती झाली त्याची. तेव्हा जगात मध्ये माणसामध्ये असते व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाला सुखी करण्याकरता जी कृती असते तिचं नाव आहे संस्कृती. आणि संस्कृतीचा अभ्यास जर करायचा असेल तर त्याच्याकरता 5 गोष्टी लागतात. तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. 5 गोष्टी लागतात. या 5 गोष्टीपैकी एकही जरी गोष्ट कमी झाली तर ती संस्कृती राहत नाही, नष्ट होते. तत्वज्ञान, प्रत्येक संस्कृतीचं तत्वज्ञान आहे. कशाला म्हणतात तत्वज्ञान? तत्व म्हणजे मूळ द्रव्य. मूळ द्रव्याचं ज्ञान का झालं की त्याचं नाव आहे तत्वज्ञान.
उदाहरणार्थ माझ्या पुढे माईक हा ज्या स्टँडला जोडला आहे, या स्टँडचं तत्व काय आहे असा जर विचार केला तर ज्याची बुद्धी सूक्ष्म आहे तो म्हणेल याच्यामध्ये सगळे लोखंडाचे कण आहेत आणि ते कण एकत्र जमा करून त्याला आकार दिला म्हणजे लोखंडाचे कण हे या स्टँडचं तत्व आहे, ज्याला रॉ मटेरियल म्हणतात. असं रॉ मटेरियल कळणं याचं नाव आहे तत्वज्ञान होणं. संपूर्ण ब्रह्मांडाचं तत्व काय आहे? स्थूल बुद्धीची माणसं म्हणतात पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूतापासून बनलोय पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण आमचा पुढचा प्रश्न आहे ही पंचमहाभूतं कशापासून बनली? आणि ज्याच्यापासून बनली ते हे जगाचं तत्व आहे. त्याला आमचे वेद सांगतात एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकच परमात्मा आहे की ज्याच्यापासून हे सगळं ब्रह्मांड जन्माला आलं. निळोपरांच्या गवळीमध्ये एकला एकटाच झाला नानाकारी. संत मंडळी म्हणतात मुंगी आणि कैसे मुंगळे नटनाट्या तुझे जाळे. हे सगळं दिसतंय ना, हे सगळं दिसतं ते एका परमात्म्याचाच विलास आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. तेव्हा किंबहुना चराचर आपण झाला, याला म्हणतात तत्वज्ञान. आणि हे तत्वज्ञान जगाला देण्याकरता ज्या शब्दामध्ये गुंफलेलं असतं त्याला म्हणतात साहित्य. सहहितम यत्तत् साहित्यम. मंत्र असतील, ऋचा असतील, श्लोक असतील, अभंग असतील, ओव्या असतील, हे सगळं साहित्य आहे. अक्षर जोडणं म्हणजे साहित्य नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, त्याला म्हणतात साहित्य. उग भुंगेन कोरितम काष्टम भुस्कटम पडते भुई, हे काव्य होईल का? नाही होते काव्य. त्या काव्यामध्ये परमतत्वाचा स्पर्श पाहिजे, त्याचं नाव आहे साहित्य. आणि ते साहित्य देण्याकरता लागणारी जी कला आहे, एक विशिष्ट प्रकारचं चातुर्य, ते तिसरं अंग आहे. तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये फार सुंदर कला आहे. लावणी मृदंग सोते टाळ घोष देव ब्रह्मरस आवडे देव ब्रह्मरस. कला वारकरी संप्रदायामध्ये नसता. तत्वज्ञान अत्यंत बोजड भाषेमध्ये त्याची परिभाषा न कळणारी, पण त्याच्याबरोबर मृदंगाचं वादन आहे, बरोबर गायन आहे आणि त्याच्यामध्ये तत्वज्ञान गुंफलेलं आहे. आमच्या वारकरी संप्रदायातली साधना एक एक साधना नाद ब्रह्मापर्यंत घेऊन जाणारी साधना आहे. नव्हे ज्याला काही कळत नाही अशाचा तमोगुण नष्ट करणारी साधना आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कलेने युक्त आहे. जो मृदंग आमच्या वारकरी संप्रदायामध्ये वाजवला जातो, वारकरी संप्रदायामध्ये तबल्याला महत्त्व नाही, वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाला महत्त्व आहे. योगायोगाने जागतिक कीर्तीची आमचे बंधू उद्धवजी शिंदे यांचे वडील, आमचे चुलते पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, यांच्या गुरुचं नाव मक्खनजी भैया आणि त्यांच्या गुरुचं नाव कुदो सिंग. हे मध्य प्रदेशमध्ये एका राजाच्या दरबारात आणि सकाळी पहाटे दरबारामध्ये मृदंग वाजवायच्या, त्याच्या दोन्ही लहरीने निर्माण झालेलं मांगल्य. आणि एकदा दुपारी म्हणे
असा दरबार भरला होता आणि दरबारामध्येच राजाने सुनावलं, हाने पखाव सुनाव. कलाकार लहरी असतात कंसात, वारकरी कलाकार सोडू. हा, मला कीर्तन करायचं आहे. कोदोसिंग लहरी सांगितलं, तुला ऐकायची इच्छा आहे पण मला वाजवायची नाही इच्छा. त्याला काय करणार. भर दरबारात अपमान. शास्त्री महाराज, आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रत्यक्षयाच नारीणा अशस्त्र वधमुच्यते. शस्त्र वाचून केलेल्या वधापैकी पहिला वध आहे राजाच्या आज्ञेचा भंग करणं. राजा चिडला आणि त्याने सांगितलं, कलाकार उन्मत्त झाला, याला उन्मत्त हत्तीच्या पायाखाली शिरडून मारा. कोदसिंग माघारी फिरले नाही. दिवस ठरवला, मैदान ठरवलं, स्वतः राजा बसला, कोदसिंग आले, बसवलं मध्ये आणि कोदसिंगाने सांगितलं, राजा जगाचा नियम आहे, तू आता मला मृत्यूदंड देतोयस, पण मृत्यूदंड देत असताना शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. मला विचार कोणती शेवटची इच्छा आहे. विचारलं, काय नाही इच्छा आहे. काय नाही, एक मृदंग आण आणि वाजू दे एकदा, झालो मारायला मोकळा. मृदंग आणवला, दाया बाया लावला आणि त्या हत्ती पकडलेल्या माहुताला सांगितलं, सोड रे तो हत्ती. हत्ती दारू पाजून उन्मत्त केला होता. तो हत्ती सोडल्यानंतर किंचाळ हत्ती निघाला आणि कोदसिंगाने गजझंपा नावाचा ताल वाजवला. कदाचित प्रसंग आला तर ऐका आपण. तो ताल वाजवायला लागला आणि तो उन्मत्त हत्ती येता येता इतका शांत झाला, इतका शांत झाला, जवळ आल्यानंतर त्याने मृदंगावर सोंड टेकवली आणि त्याला समाधी लागली. हे आमच्या मृदंगाचं सामर्थ्य आहे. त्याला कला म्हणतात. कला. एवढा तमोगुणी प्राणी सुद्धा त्याला आकर्षित करायची ताकद आमच्या कलेमध्ये आहे. चौथा भाग आहे सदाचार, ज्याला श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये 26 दैवी गुण म्हणतात. हे सगळे सदाचार आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म, हे सदाचारातलंच कर्म आहे, पुण्यकर्म. तेव्हा आणि 5वं अंग आहे इतिहास. कशाला म्हणतात इतिहास? ज्या संस्कृतीतला इतिहास गेला ती संस्कृती टिकत नाही. इतिहास शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. 3 अवयवापासून इतिहास शब्द बनला. 3 शब्द त्याच्यामध्ये, इति, इह आणि आस. इति म्हणजे असे, इह म्हणजे या ठिकाणी, आस म्हणजे घडले. असे या ठिकाणी घडले, त्याला म्हणतात इतिहास. जगद्गुरु तुकोबारायाने आपल्या संस्कृतीचा इतिहास खूप मोठ्या प्रेमाने पाहिला होता. पुराणीचा इतिहास गोड रस, गोड रस सेविला, गोड रस सेविला. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. तेव्हा इतिहास महत्वाचा आहे. तत्वज्ञानाचा अनुभव ज्याने घेतला आणि तो कसा आला त्यांना, असे काही प्रसंग आहेत, त्याला इतिहास म्हणतात. या इतिहासाचे 3 प्रकार आहेत. भौतिक इतिहास, दैवी इतिहास आणि आध्यात्मिक इतिहास. भौतिक इतिहास आपण शाळेमध्ये जो शिकतो तो कोणता इतिहास आहे? भौतिक इतिहास आहे. तो कदाचित त्याची पुनरावृत्ती होईलच, नाही सांगता येत. आपण प्रेमाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, महाराज पुन्हा जन्माला या, आपल्या भावना आहेत म्हणून म्हणतो. भौतिक इतिहासाची पुनरावृत्ती होईलच, नाही सांगता येत.
पण ज्याला दैवी इतिहास म्हणतात त्या दैवी इतिहासाची पुनरावृत्ती सतत होत राहते. आपल्या देशात ज्याला रामायण आपण म्हणतो, श्रीमद भागवत आपण ज्याला म्हणतो, महाभारत ज्याला म्हणतो, याची पुनरावृत्ती पुन्हा होते. सांगेल तर थोडं काल्याचे चिंतन लांबेल, पण एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जगाच्या कल्याणाचं सगळं वाङ्मय पुढे तयार करून जाण्याचं ठरवलं. पण भगवान प्रभू रामचंद्राने स्वप्न दृष्टांत दिला, नाथा आता जाऊ नका. वाल्मिकी रामायणावर टीका ऐकायची माझी इच्छा आहे. काय असेल अधिकारनाथ महाराजांचा, ते रामायण यांच्या मुखातून ऐकावं अशा प्रकारची इच्छा आहे. तुम्ही ते रामायण लिहा. भगवंताची आज्ञा. आणि नाथ महाराज रामायण लिहायला बसले. बघता बघता लंकेतल्या अशोक वनामधलं वर्णन करायला लागले. आपल्याकडे पद्धत आहे आणि निश्चिती अशी आहे, जिथे रामायण चालतं तिथं हनुमंतराय निश्चित असतात. कारण भगवान प्रभू रामचंद्राला वर मागून घेतलेला, यावत रामकथावीर चरिष्यते महितले तावत शरीरे वत्स्यंतु प्राणा ममन संशया. भगवान जोपर्यंत रामकथा या पृथ्वीवर चालते तोपर्यंत माझे प्राण शरीरात राहो, वर मागून घेतला आहे. हनुमंतराच्या मंदिरामध्ये असेल तर आपण काही वेगळं करत नाही, पण जर घरी रामायण असेल तर हनुमंतराय करता स्वतंत्र आसन आपण ठेवतो, त्या आसनावर कोणी बसत नाही. नाथ महाराज रामायण लिहित होते. अशोकवनातल्या फुलाचा रंगाचा कसा रंग आहे ते लिहित असताना नाथ महाराज लिहू लागले की अशोकवनातली फुलं पांढऱ्या रंगाची होती. हनुमंतराय पुढे हनुमंतराय म्हणतात, नाथ महाराज चुकायला लागलंय तुमचं रामायण. लंकेमध्ये मी गेलो का तुम्ही गेलात? मी गेलो आहे आणि मला ती सगळी फुलं तांबड्या रंगाची दिसत होती आणि तुम्ही पांढऱ्या रंगाची लिहिताय, चुकेल रामायण. नाथ महाराज विचार करू लागले, मी लिहितोय आठवून लिहित नाही. मला प्रत्यक्षात ती लंका नगरी दिसते, अशोक वन दिसतंय, तिथली फुलं दिसत आहेत, त्याचा रंग पांढरा दिसतोय आणि हनुमंतराय म्हणतात लाल रंगाची फुलं. आता हा विरोध कसा मिटवायचा? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, हनुमंतराय तुम्ही सांगता ते बरोबर आहे आणि मी सांगतो तेही बरोबर आहे. कसं काय? ज्या वेळेला तुम्ही भगवती सीता मातेचा छळ करणाऱ्या राक्षसीने पाहिल्या आणि त्यावेळेला तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला, इतका क्रोध निर्माण झाला की डोळ्यामध्ये प्रत्यक्षात लाली उतरली आणि परिणाम पांढरी फुलं तुम्हाला लाल दिसू लागली. मी शांती ब्रह्म, मला ती पांढरी दिसत आहेत आणि पाहून लिहितोय विठ्ठला. दैवी इतिहासाचं पुनरावर्तन होतं म्हणून आम्ही चाली लावून ते अभंग म्हणतोय. तेव्हा हा जो दैवी इतिहास आहे, जो गोकुळामध्ये घडला इतिहास, आणि तो इतिहास पाहण्याकरता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे तधी होतो आम्ही. भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेला अवतार घेतात, ही भक्त मंडळी म्हणतात आम्ही त्यांच्याबरोबर अवताराबरोबर येतो जातो आम्ही देवाची सांगणार बरोबर येतो. जगद्गुरु तुकोबारा भगवान कृष्ण अवताराच्या काळामध्ये गोपाळाच्या रूपाने होते आणि त्या गोकुळामध्ये काही घटना महत्त्वपूर्ण घडल्या. त्यातली एक महत्वाची घटना घडली, ती घटना आजच्या अभंगामध्ये प्रकट करताय. झाले मग पोट, झाले मग पोट, झाले मग पोट, झाले मग पोट.
सुद्धा असा उच्च स्वरातूनच करावा लागतो. झाले मग पोट केला गड्याने बोभाट. झाले म्हणजे पूर्ण झालं. नंतर मग पोट झाले, नंतर पोट भरलं. मग हा मग शब्द इतका विचार करणार आहे. कमीत कमी मला अर्धा पाऊण तास पाहिजे याला, पण मला वेळेत उरकायचे. मुळात आपण वेळेत चालणारी माणसं आहोत. मग म्हणजे केव्हा. हा मग शब्द पूर्ण होण्याकरता 4 अवस्था माणसाला पाहिजे. आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि भगवत कृपा. या 4 कृपा होतात. मग आत्मकृपा कशाला म्हणतात? आपला आत्मा आपल्या हिताकरता जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत आत्मकृपा नाही. आपले आपण न करू हित, गुंतलो या संसारे कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवूनी माया तृष्णेचा बाध. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादय. आपला आपण उद्धार करावा. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. आत्मकृपा पाहिजे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. नाथ महाराज उन्हाळ्यामध्ये असे रस्त्याने चालले होते आणि काही माणसं भर दुपारी 12 वाजता मे महिन्यात रस्त्याच्या काठावर दगडं फोडत होती. दगड. नाथ महाराजांना दया आली. अरे 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 जवळ गेले आणि त्यांना बोलू लागले, का हो पैशाचा केवढा लोभ तुम्हाला? एवढं कडक उन्हा अंगावर पडते, अंगामध्ये कपडे नाहीये, घामाचे लोंढे चालू आहेत आणि पैसा करता एवढं तुम्ही कष्ट घेता. सांगितलं, महाराज आम्हाला पैशाचा लोभ नाही, अजून आमच्या मालकीची घरं नाही, हो फक्त गोळाभर अन्न मिळावं एवढ्याकरता आम्ही हे कष्ट करतो. आपल्या वारकरी संप्रदायातल्या भूतपूर्व संतांमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे जहागीरदार संत, श्रीमंत संत. तर एक काम करा, फक्त तुम्हाला गोळाभर अन्नच पाहिजे ना, माझ्या घरी चला, राहायची व्यवस्था, खायची प्यायची व्यवस्था, जितके दिवस खाण्याची इच्छा आहे तितके दिवस फुकट खाऊ घालतो, काही करायचं नाही. आपसामध्ये विचार करू लागले, बरं काही कष्ट करायचं नाही, काही नाही, फुकट खायला मिळतं. आपसामध्ये विचार करू लागले, माणूस पोटच्या मुलाला फुकट खाऊ घालत नाही, काही ना काहीतरी त्याच्याकडनं काम करून घेतो, आणि हे म्हणतात आपण तुम्हाला फुकट खाऊ घालतो. एक काम करा, आपल्याला गोड बोलून घरी घेऊन जातील आणि घरी घेऊन गेल्यानंतर कामं सांगतील, आता इथंच करार करा, काय काम सांगणार? विशाल महाराज तुम्ही घेऊन जाणार आम्हाला आणि काम सांगणार, काय काम सांगणार एवढंच सांगा. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, फुकटचं खायचं यांच्या इच्छित नाही, हे कष्ट करून खाणारी मंडळी आहेत. तेव्हा सांगितलं, एक काम करा, माझ्या घरी रोज संध्याकाळी 8 वाजता देवाची पोथी चालते 1 तासभर, आणि तेवढी पोथी मांडी घालून ऐकायचं, बाकीचं काही करायचं नाही. हे तर फार सोपं म्हणाले. महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे गेले, राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी झाली. 1 दिवसाची पोथी संपली, दुसऱ्या दिवसाची संपली, तिसऱ्या दिवसाची पोथी संपल्यानंतर आपसात विचार करू लागले, कसं काय वाटतंय, काय वाटतंय? दंड दुखायला लागलेत, कंबर दुखायला लागली आहे, मग बरं नाही. नाथ महाराजांच्याकडे आले, महाराजांना विनंती केली, महाराज आम्ही सकाळ सकाळ आमच्या ठिकाणाला जाणार आहोत. नाथ महाराज म्हणाले, काऊन माझ्याकडनं काही व्यवस्था कमी पडली का? नाही महाराज, तुम्ही खूप चांगली व्यवस्था केली, मग का नको म्हणता? महाराज दिवसभर उन्हात खडी फोडलेली बरी, पण 1 तास ही पोथी ऐकलेली बरी नाही. आत्मकृपाच नाही आहे. प्रत्यक्षात नाथ महाराजांसारखे संत जवळ येतात पण त्याच्यापासून विमुख होतात, याचं कारण आत्मकृपा नाही. मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी. आपला आत्मा जागा झाला पाहिजे की माझं ही अनंत जन्मानंतर करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मी आता ते गमावणार नाही, असा आत्मा जागा होणं म्हणजे आत्मकृपा आहे. परमात्मा स्वरूपाकडे जावं वाटतंय पण कसं जावं रस्ता माहीत नाही, त्याच्याकरता तस्मात शास्त्रम प्रमाणंते
कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, घेववी ते न म्हणावे विषयी येऊ. शास्त्राप्रमाणे वागावं लागतं. शास्त्र कृपा झाली पाहिजे, पण शास्त्र कृपेमध्ये थांबून चालत नाही. त्याच्याकरता संत कृपा किंवा गुरु कृपा लागते. कोणीतरी कृपा करणारा पाहिजे. ज्याच्या आत्म्याला परमात्मा स्वरूपाशी एकरूप करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे, ते आवरण भंग करणारा सद्गुरू लागतो, संत लागतात. नुसतं शास्त्र शिकून होत नाही. हो, वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम, हे चालेल, बोलता येणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात आपल्या हृदयामध्ये त्याचा अनुभव येणं त्याहीपेक्षा कठीण आहे, कठीण आहे. त्याला शास्त्र कृपा म्हणतात. आणि शास्त्र कृपा गुरु कृपा म्हणतात. गुरु कृपा झाल्यानंतर भगवंताची कृपा लागते. जरी हा हो कृपा करील नारायण, तरी साक्षात जायते परमेश्वरात तावन्न सद्गुरु कश्चित सच्छास्त्रमपि नो लभे. भगवंताची कृपा लागते. मी एवढी लांबलचक प्रदीर्घ प्रस्तावना केली याच्याकरता मग शब्दाकरता. मग हा शब्द इतका सोपा नाही. इतक्या कृपा झाल्यानंतर पोट झाले, मग पोट भरलं. कोणी मला पोट भरायला काय हो, जेवण झालं की पोट भरतं. हे जेवण वेगळं, हे पोट भरणं वेगळं. शरीराचं पोट, इंद्रियांचं पोट, मनाचं पोट, बुद्धीचं पोट, शेवटी जीवाचं पोट आहे. बाकीचे पोट भरण्याला महत्व नाही महाराज. शरीराचं पोट भरलं, जेविल्या देखावे भूक मागे. प्राणाच्या जोड भाती, फुंक फुंकोनी अहो राती. आटे तसे नेनो किती उदरा माझी ज्ञानोबारा म्हणतात, किती संपन्न होतं महाराज. आपण विचार करा, कोणाचं 60 वर्षाचं वय असेल, कोणाचं 70 वर्षाचं वय असेल, आतापर्यंत किती पोती माल खाल्ला असेल, पण पुन्हा पुन्हा भूक लागते ना. कुठे गेली ही पोती? कारण हे शरीराचं पोट आहे. हे भरतं काय आणि मोकळं होतं काय? इंद्रियांचं पोट आहे. इंद्रियांना अपेक्षा आहे, ते पोट भरत नाही. मनाचं पोट आहे, मन मनन करतं. बुद्धीचं पोट, बुद्धीला ज्ञान हवं आहे, तरी पण पोट पूर्ण भरत नाही. खरं पोट भरलं पाहिजे जीवाचं पोट. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाठवे हे भूक तहान. काही जीवाचं पोट भरलं. आणि हे का जीवाचं पोट भरायचं असेल तर त्याच्याकरता भगवंताची कृपा लागते. गोकुळामध्ये जन्माला आलेले गोपाळ आणि भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती करत होते, कृष्णा आम्ही खूप भुकेलेलो आहोत. मला वाटतं ते प्रसंग सांगण्याची गरज नाही. भागवताचार्य हरिहर महाराजांनी दशमस्कंदामध्ये आपल्यापुढे सगळ्या पद्धतीने विस्तृत मांडले. तेव्हा ते मांडल्यामुळे पुन्हा पुन्हा ते मांडायची गरज नाही. मी फक्त उल्लेख करून पुढे चालणार आहे. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. वसुदेव देवकी रडायला लागली. भगवान विचारतात, बाबा का रडता? तुम्ही नवस केला, इच्छा धारण केली, आमच्या पोटी जन्माला यावं म्हणून मी आलो आहे, आणि तुम्ही रडता? वसुदेव म्हणतात, बाळा वाईट याचं वाटतं की त्या दुष्ट कंसाला समजल्यानंतर साथ जशी गेली तसे तुला घालवील. भगवान म्हणतात, बाबा मी बाळ नाही, काळाचा काळ आहे, कोण मना मारणार आहे? कालोस लोक क्षय प्रवृद्धो लोकां समाहार्थ मिह प्रवृत्ता. फक्त तुम्ही एक काम करा. इथं थोडं थांबून आपण विचार करू. भगवान कृष्ण परमात्मा पुत्र
आणि वडील वसुदेव. कोण कोणाला काम सांगतंय? भगवान कृष्ण परमात्मा आपल्या वडिलाला काम सांगतात. वास्तविक नियमाने वडिलाने मुलाला काम सांगावं. अलीकडे बरीच मुलं आपल्या बापाला काम सांगतात. अशा बापाला वाईट वाटतं की माझी मुलं मला काम सांगतात. पण अशा बापाने वाईट मानू नका. हा संप्रदाय कृष्ण अवतारापासून चालू आहे. मला इथं ठेवू नका. नंदाच्या घरा भगवान परमात्मा वसुदेवाला आज्ञा करतायत आणि वसुदेवाने काही तक्रार न करताना विश्वास असावा वसुदेवासारखा. असं म्हणायला हवं होतं की माझ्या हातात बेड्या आहेत, पायात बेड्या आहेत, द्वारपाळ आहेत, कैदेत आहे, कसा नेऊ मी तुला, असं म्हणायला पाहिजे. पण नाही महाराज. उचलेला कमळापती पायाची बंधने गळती, आपोआप बेड्या तुटल्या शंकळा बंद रहित झाले. जे देवाला डोक्यावर घेतात त्यांच्या जीवनात कुठलंही बंधन राहत नाही. देवाला डोक्यावर घ्यावं. वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं. यमुना ओलांडली. नंद बाबाचा महाल उघडा. आज जाऊन पाहता यशोदा माता निद्रिस्त एक अगोदर मुलगी जन्माला आलेली होती. तिचं नाव माया. माया झोपेत जन्मते. परमात्मा येण्याकरता सतत जाग असलं तरी फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. मायेला घेऊन वसुदेव परत आले. मायेने टाहो फोडला. कंसाला बातमी कळाली. कंसा आला, गरगर फिरवलं. आदळणा निसटणी. माया कर्माने मरत नाही, माया भक्तीने परमात्म्याच्या ब्रह्मज्ञानाने मरते. आणि आकाशवाणी झाली, तुझं लागी वधी उपजला माझा मी. पुढचं चरित्र आपल्याला नेहमीच माहीत आहे. मामळ भटकाय अनेक प्रकारचे राक्षस पाठवले. भगवंताने कोणाला फक्त मामळ भटांना परत पाठवलं. बाकीच्यांना परत जाऊ दिलं नाही. कैवल्याला सगळे पाठवले. आणि परमात्म्याच्या भक्ती सुखाचा आनंद घेण्याचा करता ज्याला सख्य भाव म्हणतात, या सख्य भावाने जन्माला आलेले जे गोपाळ आहे, ते गोपाळ भगवान कृष्ण परमात्मा मोठे झाल्यानंतर भगवान पाहतात ते आपले सौंगडी कृष आहेत. का रे, एवढे गोकुळामध्ये गाई आहे, दूध आहे, दही आहे, आणि तुम्ही कृष आहात. भगवान, आमची आई सगळं दूध दही आम्हाला देत नाही, मथुरेच्या बाजाराला घेऊन जाते, आम्हाला फक्त ताक देते. ताक कशाला म्हणतात? ताक ज्याच्यात ताकद नाही
ते टाक. आणि त्याने आम्ही कुठे हिंद केसरी बनणार आहे कृष्णा. भगवान परमात्मा सामाजिक विचार आणि विचार केला की बघ मी जसा आहे तुमच्याबरोबर मला खेळायचं आहे, माझ्यासारखे तुम्ही पाहिजे. तुम्ही एक काम करा, याल तरी लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी माझ्या बरोबर चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोल. तुका म्हणे सांडा घाटे तेरी नका भरू पोटे. अशी तयारी करायला लावली. गोपाळाला घेऊन गेले, एकांताचं घर पाहिलं, ज्या घरामध्ये काम क्रोधाधिक विकार कुठलेही नाही असं एकांताचं घर पाहिलं. आणि भगवान परमात्म्याने सर्व गोपाळाला घेऊन गेले. शिंके लाविले दुरी, होतो तिघाचे मी वरी. तिघाच्या वर झाले आणि भगवान अर्थात रजगुण तमोगुण सत्वगुणाच्या पलीकडे भगवान परमात्म्याचं जे शुद्ध प्रेम आहे, त्या शुद्ध प्रेमातून भगवंताने सर्व गोपाळांना प्रसाद दिला. आणि प्रसाद दिल्यानंतर गोपाळांना ढेकर आला. ढेकर येणं म्हणजे बोभाट होणं. झाले मग पोट केला गड्याने भोबाट. कृष्णा आमचं पोट भरलं बाबा. जे जन्मच्या जन्म आतापर्यंत जीवाचं पोट भरलं नाही, पण ते मात्र भगवान तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते वेळी भोग सुखाची पोट भरलं आमचं देवा. बरं पोट भरल्यानंतर तो बारा पुढं काय झालं. ये रे नारायणा, ये रे नारायणा. Yeah.
भगवंताला बोलवायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलवायचं आहे. दसरा झाला म्हणतात भरत महाराज, म्हणजे जगदीश महाराज तुकाराम महाराज मंडळींचे भाचे म्हणतात. अशी सुंदर चाल म्हटली. भिन्न भिन्न ही सगळी मंडळी खूप आहेत. तुमच्या चाला इतकं चांगल्या आहेत की कीर्तन जर लांबलं तर मी जबाबदार नाही. गोपाळ म्हणतात, हे नारायणा ये आमच्याकडं. फार महत्वाचा प्रश्न आहे. पोट भरल्यानंतर देवाला का बोलवायचं? फार महत्वाचा प्रश्न. व्यवहारामध्ये गरज सरो वैद्य मरो म्हणे, कामापुरता मामा. पोट भरल्यानंतर पुण्याला देवाला का बोलवावं याचं उत्तर आमच्या वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. ज्ञान गिळून गावा गोविंद गा, गाय वासुदेव वासुदेवा. ज्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात त्याचं हे स्वरूप आहे. नाहीतर कामापुरता मामा आपण नेहमी म्हणतो. पोट भरल्यानंतर कशाला बोलवायचं आहे पुन्हा? एका शेतकऱ्याचं काम होतं तहसीलदार साहेबाकडं, आणि परिचय व्हावा याच्याकरता हुरडा पार्टी करता तहसीलदार साहेबाला बोलवलं. रविवारी तुम्ही तुमचा स्टॉप सगळं घेऊन हुरडा खायला या. तहसीलदार साहेब सगळे माणसं घेऊन गेले, आपले कर्मचारी बरोबर घेऊन. शेतकऱ्याने ते हुरड्याचे कंस काढले, आपटीमध्ये भाजले, चोळून तहसीलदार साहेबाला द्यायचे. पण तहसीलदार साहेबांना थोडा व्यवहार कमी होता. त्याने सांगितलं, पाटील काय तुम्हाला माहिती आहे का, काय आमची बदली झाली. आता हातातली हुरड्याची ओंजळ तहसीलदार साहेबाला मिळेल का पाटलाच्या तोंडाला लागेल? आता काय काम आहे तुमचं? माणसाचा स्वभाव आहे, आपल्या गरजा पूर्ण करणं माणसाचा स्वभाव आहे. गरजेच्या पलीकडे माणसं जात नाही. पण परमात्म्याची भक्ती ही गरजेच्या पुढची अवस्था आहे. आणि म्हणून हे गोपाळ देवाला म्हणतात, ए रे नारायणा, हे नारायणा आमच्याकडे ये. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताची 1000 नावं. काही काही नावाचं काही वेगळे वेगळे सामर्थ्य शास्त्र सांगतं. हो, आजारी पडल्यानंतर औषध घेत असताना एक व्यासांचा श्लोक आहे, अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भीषण नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम्. औषध घेताना अच्युतानंत गोविंद नामाचा जप कर औषध घ्यावं, त्यात ताकद जास्त होते. कदाचित आपल्या प्रारब्धामध्ये दुष्ट चक्र असेल आणि आपल्या राशीमध्ये जर दुःख असेल तर ते दूर करण्याकरता एकादश स्थानी तो गोविंदे किम कुर्वंती नवग्रहा. गोविंद नामाचा जप करा बरं का गोविंद महाराज. गोविंद नामाचा जप करा. या अभंगामध्ये नारायण म्हणतात. नारद महर्षी भ्रमण करत होते, त्यांचा मंत्र कोणता होता? नारायण नारायण. कारण त्याच्या पाठीमागची भूमिका आणि श्रद्धा अशी आहे की प्रवासात कमीत कमी निघत असताना नारायण हरी नामाचा जप करावा. एकतर प्रवासात अडचणी येत नाहीत आणि आल्या तरी माणूस फिरला. माझी श्रद्धा आहे, मोठेपणा सांगत नाही, नम्रतेने सांगतो. 54 वर्षाचा कालखंड आम्ही वारकरी संप्रदायाच्या प्रचारामध्ये आहोत आणि आत्तापर्यंत आमच्या गाडीचे मोठे मोठे अपघात ज्याच्यातून माणूस वाचत नाही असे 9 अपघात झाले. 9. आणि 10वा प्रकार या ड्रायव्हर आहेत आमचे बालाजी, त्यांना माहिती आहे ते गाडीत होते. झोप येऊ लागली म्हणून मला म्हटलं तुम्ही गाडी चालवा. कळंब ते अंदोरा 9 किलोमीटर अंतर पूर्ण झोपेमध्ये चाललो, पण काही धक्का लागला नाही महाराज. नारायण नामाचा महिमा आहे. नारायण हरी उच्चार नावाचा ते करे कारका, ते करे कारका. नारायण हरी उच्चार नामाचा
परमात्म्याच्या काही विशिष्ट नामामध्ये विशिष्ट सामर्थ्य आहे, तेव्हा गोपाळ देवाला म्हणतात नारायणा आमच्याकडे ये. आता अभंगामध्ये रेश भाषा आहे, रे आरोतुरीची भाषा आहे. त्याचा अर्थ ही भूमिका गोपाळ हे सखा भक्ती करत होते, सत्य भक्तीतून भगवान परमात्म्याच्या जवळ आलेले होते. तो विषय वेगळा आहे, आता वाढवत नाही, मला फक्त 15 ते 20 मिनिटं वेळ शिल्लक आहे. ए रे नारायणा, ए नारायणा आमच्याकडे ये. कशा करता ये? बोलो अबोलण्या खुणा, ज्या न बोलण्यातल्या खुणा आहेत त्या आपण बोलू. आता कसं शक्य महाराज? याला शास्त्रामध्ये व्याघात म्हणतात. व्याघात, व्याघात कशाला म्हणतात? आपणच आपलं बोलणं नष्ट करणं, याचं नाव व्याघात. त्या पंचदशी ग्रंथामध्ये एक श्लोक आहे, माझी आई वांज आहे आणि माझा बाप ब्रह्मचारी आहे आणि मी मुका आहे आणि सांगतो तोंडानं. याला व्याघात म्हणतात. तसं न बोलण्याच्या खुणा बोलू म्हणणं म्हणजे व्याघात म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. पण एक वारकरी संप्रदायामध्ये चमत्कार आहे, जे बोलण्याचाराने हिंदता ऐकी जे फळल्या अक्षराची वार्ता. जे बोलण्यात येत नाही ते भक्तीमध्ये सामर्थ्य आहे, ते बोलण्यात येतं, ही भक्तीची शक्ती आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी न बोलण्यातनं बोलणं, जगद्गुरु तुकोबरांची गाथा न बोलण्यातनं बोलणं, श्रीमद भागवत न बोलण्यातनं बोलणं. असं न बोलण्यातलं जे आहे, बोल अबोलणे बोलणे, हे आपण बोलू. आणि या बोलामध्ये जो संवाद निर्माण होतो, तो संवाद त्याचा आनंद काही वेगळा आहे, तो प्रेमानंद आहे. त्या प्रेमानंदाकरता गोपाळ भगवान परमात्म्याला बोलवतात. ए रे नारायणा, बोलो आबोलण्या खुणा. हा संवाद गोपाळात आणि भगवान कृष्ण परमात्म्यामध्ये घडतोय. तोच जगद्गुरु तुकोबरायांचं लक्ष काही भागात गेलं, काही गोपाळाकडे गेलं. पण त्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्यांना काय प्राप्त झालं? अभंगाच्या 3ऱ्या असताना आपल्या किंवा आपल्या परिसराचा भार अभिमानाने आपण घेऊ नये. निमित्त मात्रम भव सव्यसाची, देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. न लगे भार डोई घ्यावा, होईल आघवा, तुका म्हणे आनंद. निमित्त मात्र जरूर व्हा,
पण अभिमान मात्र घेऊ नका. आणि जे गोपाळ आपल्या जीवनामध्ये अभिमान धारण करतात, आपल्या खांद्यावर भार घेतात, तो भार आपल्यावर घेऊ नये. तो का म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवापायी. आपण आपल्यावर भार घेतल्यानंतर काय घडतो? उपनिषदामध्ये प्रसंग आहे, लांबलचक सांगत नाही, तर थोडक्यात सांगून देतो. देवदानवांचं युद्ध, देवांना विजय मिळाला आणि अभिमान झाला. मी एवढे मारले, मी एवढे मारले. भगवान परमात्म्याने विचार केला, यांना अभिमान झाला. तो का म्हणे नरकी घाली अभिमान. याकरता भगवंताने यक्ष रूप धारण केलं. देव विचार करत बसलेले होते, आमचा एवढा पराक्रम, आमचा एवढा पराक्रम. इतक्यात लक्क तेजस्वी अशा प्रकारचा यक्ष पुरुष पुढे उभा राहिला. विचार आला की कोण आहे हे, कोणाला पाठवावं? इंद्राने पहिल्यांदा वायूला पाठवलं. जा, कोण आहे विचार करून. वायू देवता गेली आणि विचारलं आपण कोण? यक्षाला विचारलं पहिल्यांदा तुम्ही कोण हे मला सांगा. वायूने सांगितलं मी वायू आहे, सगळ्या जगाचं प्राणाचं संचलन करतो आणि सुनामी लाटा जर रूप धारण केलं तर कित्येक माणसं मारतो, फार मोठं सामर्थ्य माझं. यक्षाने एक काडी घेतली आणि पुढे टाकली. एक काम करा, एवढे हलवून दाखवा. वायुदेवतेने सगळी शक्ती खर्च केली, थोडी सुद्धा काडी हल्ली नाही. अभिमान नष्ट झाला. येत नाही वायुदेवता, पुन्हा अग्नी देवतेला पाठवलं. जा बरं, नेमकं काय तो निरोप तरी घेऊन या. अग्नीला तसाच प्रसंग. अग्नीला विचारलं तुम्ही कोण? अग्नीने सांगितलं लागला तरी काडी उरवणे दी. अग्नी मला म्हणतात. यक्षाने तीच काडी पुढे टाकली, हिला फक्त जाळून दाखवा. धूर सुद्धा लागला नाही. सगळ्यांचा अभिमान नष्ट झाला आणि सगळं सांगितलं की हे सगळं माझ्या सत्तेनं होत आहे, तुम्ही फक्त निमित्त आहात. आणि जे निमित्त न समजता मालक समजतात, अभिमान धारण करतात, ती शिनती बहुफार. त्यांच्या जीवनामध्ये शीन होतो. शीनणं आणि भागणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. भागणं असतं ते शरीराचं असतं आणि शिणणं असतं ते मनाचं असतं. असे जे गोपाळ स्वतः अभिमान धारण करत होते त्यांना मात्र आनंद झाला नाही. ज्याने भगवंतावर सर्व भार घातला त्यांना मात्र ते सुखी झाले. का सुखी झाले? त्यांची भूमिका फार श्रेष्ठ आहे. ती भूमिका महाराज अभंगाचा शेवटच्या कोकणाशी होता. कोकणाशी. आणि कोकणामध्ये पोर हा शब्द कोणाला वापरतात? ज्याला आई नाही बाप नाही असा पोरका झालेला तो पोर. ज्याने आपल्या जीवनामध्ये फक्त एक भगवान परमात्म्यावरच विश्वास ठेवला. तुका म्हणे माझी नवती ही कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया, अशी भूमिका धारण करून भगवान परमात्म्याची भक्ती करतात. आशाना भगवान परमात्म्याने आपल्या बरोबर घेतलं. तो दातार आहे, काय देत नाही तो. अशा दातार भगवान परमात्म्याने अशा पोराला बरोबर घेतलं आणि सुखी केलं. याचा अर्थ एक रूप करून घेतलं. हा काला आहे, काल्याचा अभंग प्रसंग आहे. तेव्हा आपली जवळजवळ वेळ संपत आली. 10 मिनिटं शिल्लक आहे आणि 10 मिनिटामध्ये काल्याच्या प्रसंगाचं फक्त मी दिग्दर्शन करणार आहे. आपण तो प्रसंग ऐकलाय हे गृहीत धरून वेळेमध्ये चिंतन उरकणार आहोत. ढोबार
दे देवा जगत रे जीवा, परेसे केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. कीर्तनामध्ये मृदंग वादकाची खांदी पालट चालू आहे नाही का भरत महाराज? हो. गायकाची खांदे पालट चालू आहे, कीर्तनकाराची का नसावी? होय भेंडेकर महाराज, कीर्तनकाराची खांदे पालट का नसावी? अजून ही पद्धत सुरू झाली नाही. भगवान अवतार धारण करतात. महत्वाचं कारण आहे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. वास्तविक इथे बरेच कीर्तनकार मंडळी, भरत महाराज ही सगळी महाराज मंडळी कीर्तनकार आहेत. अशी पद्धत झाली असती तर खांदे पालट सुद्धा झाली असती, पण अजून पद्धत पडली नाही. भगवान 8व्या क्रमांकाने अवताराला येतात आणि कृषी गुरुवाचक शब्द हा नश्च निवृत्तीवाचक वाक्यम प्रपद्यन्ते कृष्ण इत्यभिधीयते. चित्ताचं आकर्षण करणारे भगवान कृष्ण परमात्मा यांच्या गोकुळातल्या लीला वर्णन कराव्यात. अंशतः बराचसा भाग झाला देखील आहे. प्रामुख्याने गोकुळामध्ये 3 पद्धतीच्या लीला आहेत: रूप माधुरी, वेणू माधुरी आणि लीला माधुरी. 3 प्रकार. रूप माधुरी, भगवान जेव्हा अवतीर्ण झाले तेव्हा रूप धरिले सगुण चांगले, ठाण मान जेतील तेथेची रे. अंतःकरणामध्ये नष्ट करण्याचा भाव धारण करून आलेली पुतना मावशी पण पाहिल्याबरोबर पाहिली या वेदना, पाहिली या अवतीर्ण झाले. गोकुळातल्या गवळणीनं गोष्ट समजली आणि 1 धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे, सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. गवळणी जमा झाल्या आणि जमा झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं. पाहणं या शब्दामध्ये बराचसा विचार आहे, नाही सांगायचं मला, थोडक्यात सांगेल. चर्मदृष्टीनं पाहणं, भावदृष्टीनं पाहणं आणि दिव्य दृष्टीनं पाहणं. गोपिका भगवंताला ज्या पाहत होत्या त्या दिव्य दृष्टीनं पाहत होत्या. आता मज दृष्टी देई पांडुरंगा, शरणने आलो तुझं निवारून पापा. संसारातल्या वस्तू दिसतात चर्मदृष्टीनं, धार्मिक वस्तू दिसतात भावदृष्टीनं, आणि परमात्मा दिसतो तो दिव्य दृष्टीनं. दिव्यं ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. दिव्य दृष्टी गोपी पाहत होत्या आणि दिव्य दृष्टीने पाहण्याचा परिणाम त्यांना समाधी लागली. समाधी याला रूप समाधी म्हणतात, रूप सौंदर्य म्हणतात. भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर, कारण रूपाचं सौंदर्याचं खूप मोठं चिंतन आहे. कदाचित महाराजाकडून ऐकलं असेल. सौंदर्याचे 15 दोष आहेत, 15, ज्याच्यामध्ये कोणताही दोष नाही असं सौंदर्य जर कोणाचे असेल ते फक्त भगवंतच आहे. सुंदर ते ध्यान देव ठेवले, ज्याच्यात सापेक्षपणा भाव नाही, ज्याच्यात नाशवंतपणा भाव नाही, असं अलौकिक सौंदर्य भगवंताचं, ती रूप माधुरी. दुसरी गोष्ट वेणू माधुरी. भगवान परमात्मा अवतीर्ण झाले गोकुळामध्ये. तर कुंभारा म्हणतात 3 प्रकारच्या गवळणी, कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी परतंत्र.
ज्या सासू होत्या त्या मनाला वाटेल तेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला जात होत्या. लेकी वर्गातल्या होत्या त्या आईची परवानगी घ्यायच्या. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजरी, आई जाऊ का, परवानगी घ्यायच्या. पण सून पूर्ण परतंत्र, परवानगी मिळायची नाही. मनामध्ये चडफड असायची, हे भगवान आम्ही आलो जन्माला का तर संसार करण्याकरता जन्मलो, तुझं जर दर्शन झालं नाही तर प्राण विगोप आहे कुडी सांडोनी, श्रीमुख नयनी नदी कथा आम्ही प्राण त्याग करू. अशी भूमिका ज्या गवळणीची होती त्यांना धैर्य देण्याकरता भगवान वेणू हातामध्ये द्यायची आणि त्याच्यात फुंकर मारायची. वेणूचा आवाज ऐकल्याबरोबर श्रवण समाधी, पहिल्या गोपीना दर्शन समाधी आणि सून वर्गाला श्रवण समाधी. यमुना जळ स्थिर रविमंडळ चालता स्तब्ध होई, शेष कुर्म वराह चकित राही, बाळास्तन देऊ विसरली. ज्या वेळेतून अनाहत ध्वनी बाहेर पडतोय आणि तो ध्वनी कानामध्ये ऐकल्यानंतर समाधी लागायची, याला वेणू माधुरी म्हणतात. आणि तिसरा प्रकारे लीला माधुरी. भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन दुर्मिळ. गोपी भगवान परमात्म्याला हाक मारायच्या, भगवंता देवा कृष्णा माझ्या घरी ये, माझ्या घरी ये, मला दर्शन दे. भगवान परमात्म्याने आपल्या घरी यावं, आपलं घर पवित्र करावं, त्याला पाहायला मिळावं, त्याला बोलायला मिळावं, अशी ज्या गवळींची भूमिका भगवान परमात्मा त्यांच्याकरता गोपाळांना एकत्र करायचे आणि गवळणीच्या घरी जायचे. नामदेव महाराजांनी बरेच प्रसंग वर्णन केले. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मोते चक्रपाणी. गवळणी तक्रारी सांगायच्या, पण त्या तक्रारी नव्हत्या, खऱ्या अर्थानं ते प्रेम होतं. प्रेम. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दह्या दुधा ते बक्षिले, उलंडिले ताकाते. हे याला उपरोध म्हणतात. उपरोध. उपरोधामध्ये वरून वरून विरोध आहे आणि आतून प्रेम आहे, याचं नाव आहे उपरोध. एकाच्या घरी पहाटे 3:30 वाजता काही चोर आले. कुलूप तोडलं, पेटी उघडली, खट्ट आवाज झाला आणि त्या चोराने मालकाला जाग आली, आवाज आला म्हणून. जाग आल्यानंतर चोराने त्यातलं 4,000 रुपयाचं पाकिट उचललं, खिशात घातलं आणि पळून गेले. मालक विचार करतोय, कुत्रा सावध आहे, मी सावध आहे, आणि काय प्रकार आहे, कुठून आलाय सावध चोर. पंचउषा काल झालेला होता. चोराने घराच्या पाठीमागची भिंत पाडली होती, कोरली होती आणि त्यातून आले होते. मालक तिथे गेला. प्रकार असा होता, एका चोराच्या वरच्या खिशामध्ये ते 4,000 रुपयाचं पाकिट होतं. खाली वाकून वरून विरोध आहे पण आतून प्रेम आहे. तसं गवळींच्या बाबतीमध्ये वरून विरोध आहे पण आतून भगवंताचं शुद्ध प्रेम आहे. आणि अशा प्रेमामध्ये भगवान परमात्मा गोपीच्या घरी जायची आणि काही लीला करायची. एकदा भगवान कृष्ण परमात्मा एका गोपीच्या घरी गेले. उंबऱ्यावर उभे राहिले. उंबऱ्यावर. बहुतेक आपल्या मराठवाड्यात अजून फार संस्कृती सांभाळली. उंबऱ्यावर बसत नाहीत, उंबऱ्यावर देणं घेणं करत नाहीत. शिंक आली तर त्याला उंबऱ्यावर उभं करतात, वर पाणी मारतात, खाली अंगावर घ्यायला लावतात त्याच्या. कारण उंबरा हा विभाजन करणारा भाग आहे. आणि भगवान नरसिंह परमात्म्याने उंबऱ्यावर बसून हिरण्यकश्यपूचा वध केला, ही भावना त्याच्या पाठीमागे. कृष्ण परमात्मा उंबऱ्यावर उभे राहिले. गोपी म्हणते, कृष्णा अरे आत तरी ये, नाही तर बाहेर तरी उभं राहा, उंबऱ्यावर कशाला उभं राहतो. भगवान परमात्मा आतच आले आणि प्रत्येक वस्तूकडे बोट दाखवायचं, हे काय ते काय ते काय करता करता पाळण्याकडे गेले. आणि विचारला, हा काय. म्हणजे हा पाळणा आहे. पाळणा कोण आहे याच्यामध्ये. माझा मुलगा आहे, पाहू त्याला. नको रे कृष्णा, आता खूप रडलाय, कसा तरी झोपी घातलाय. भगवान परमात्मा गेले आणि तोंडावरचं पांघरून काढलं आणि गालाला कचकन चिमटा घेतला. ते मूल 2 तास रडत होतं. गवळण यशोदा मातेला तक्रार सांगू लागली, याने माझ्या झोपलेल्या मुलाच्या गालाला कचकन चिमटा घेतला, 2 तास रडत होतं. यशोदा माता विचारते, कृष्णा काय रे असं खोड्या करतो का. आई काय करू, मला लोक बोलवतात योगी, योगियाच्या ध्यानी ध्याता नातुडसी.
मी जात नाही त्यांच्या स्वप्नामध्ये, जात नाही. याच्या घरी गेलो आणि हा झोपेत आहे, शिमट्या घेऊन येतं काय करू. मनुष्य जन्माला आल्यानंतर देवाविषयी ज्यांची झोप आहे, भगवान परमात्मा त्याला चिमट्या घेतल्याशिवाय राहत नाही. अनेक प्रकारच्या भगवंताच्या लीला, आणि त्या लीला करता करता भगवंताच्या खोड्याला कंटाळून यशोदा मातेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा घरी राहू नको, गायी चालण्याकरता अरण्यात जा. गोमाता आपलं हिंदू धर्मातलं दैवत आहे. आईचं दूध वर्ष दीड वर्ष पितो, गाईचं दूध मरेपर्यंत पितो. फार मोठा महिमा गाईचा. गोमूत्रामध्ये कॅन्सर सारखे रोग दूर करण्याची ताकद आहे. दुसऱ्याचं सांगत नाही, आमच्या धाकटू भावाला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. रोज सकाळी अनुषापोटी 1 कपभर गोमूत्र आणि त्याच गाईचं शेण एकत्र करून 11 वेळा फडक्यातून गाळायचं आणि ते प्यायचं. कॅन्सर पूर्ण बरा झाला. गोमूत्रामध्ये शक्ती आहे, गाईच्या शेणामध्ये शक्ती आहे. विस्तृत व्यापक विषय हा सगळा सांगण्यासारखा नाही. अशा पवित्र गाईचं संरक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याला आज्ञा दिल्या आणि त्या आपल्या गोपाळाच्या सहवासामध्ये भगवान परमात्मा निघाले. गवळणी आहे, गाई गोपाळ येते पाणीया मिळवणी जगजेती, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणते पाहू दृष्टी. राधा मातेचा मधला प्रसंग आहे. चेंडू लपवला भगवंताने, तो आपल्या योगमायाने तयार केला. अनेक अशा प्रकारचे संवाद आहेत. असं संवाद करत असताना भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावर गेले. गायी चरण्याकरता सोडल्या. भगवंताच्या सहवासात काय का कमी पडतं म्हणा. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. गायी जगल्या, कळंबाखाली झाडाखाली बसल्या. गोपाळ एकमेकाला विचार करतात, अजून सूर्यास्तापर्यंत आपल्याला घरी जाता येत नाही, उरलेल्या वेळेमध्ये काय करायचं आहे. आता दिवस चारी खेळ, यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये खेळ चालला. खेळ मांडलेला कोणती गाय. जिथे संसारिक कामना निर्माण होत नाही अशा वाळवंटामध्ये गोपाळ खेळ खेळू लागले. हा मामा होतो तो खो खो, लगोऱ्या, चेंडू फळी, कालिया, मर्दन लावाची लीला त्याच प्रसंगामध्ये झाली. शेवटी खेळता खेळता गोपाळांना पोटामध्ये भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर गोपाळ भगवंताला म्हणता, देवा खांदी भार, मोठी भूक, काय खेळण्याचे सुख, आम्हाला तर खेळण्यामध्ये आनंद नाही, आम्हाला भूक लागलेली आहे. तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. भगवान परमात्म्याने, कृष्ण परमात्म्याने सांगितलं, एक काम करा, अगोदर मला माझ्याकडे तुमचं द्या आणि मग मी माझं देईन. जोपर्यंत जीवात्मा आपलं सर्वस्व देवाला देत नाही तोपर्यंत परमात्म्याचा प्रसाद मिळत नाही. तुम्ही मला शिदूर द्या, शिदूर ते पाप पुण्य सवेशी न भिकीसा. सर्व गोपाळने आपल्या शिदुऱ्या खडकी सोडी द्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. भगवंताकडे शिदुऱ्या समर्पित केल्या. भगवान म्हणतात, माझे आहे तसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माये नवनीता नारी. गोपाळ म्हणतात, देवा कोणाला पाठवतो रे घरी. तुका म्हणे हरी, आणि माझे कोणी नाही घरी. सगळ्यांना सोडून आलो तुझ्या बरोबर, आता माझं कोण घरी शिल्लक राहिले, मी तुमच्या बरोबर. भगवंताने सगळ्यांच्या शिदुरीचा एकत्र काला केला आणि भगवान मध्यभागी उभे राहिले. कमलाकार गोपाळांची रचना केली. तयासी नेनती बहु आवडती, ज्ञानोत्तर अशा प्रकार जाणून नेणते करी माझे मन. ज्यांची अवस्था ती जवळ घेतली
ते ज्ञानी ते मागे ठेवले, भगवान मध्यभागी उभे राहिले आणि भगवान आपला काला गोपाळांना देतात. वर्णन भगवत पूज्यपाद शुकाचार्य करतात. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंगवेत्री च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्ममिस्ये स्वर्गे लोके निशते बुभुजे यज्ञ भोगबाल केली. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर तृप्त झाले. भगवंताचा प्रसाद मिळाल्यानंतर पहिला काळात प्रसाद मिळतो वैराग्याचा, दुसरा प्रसाद आहे ब्रह्मज्ञानाचा आणि तिसरा प्रसाद आहे भगवंताच्या शुद्ध प्रेमाचा. याच्यानंतर पुढे प्रसाद नाही. असा अंतिम प्रसाद गोपाळांना खाण्याकरता मिळाला. त्यात पूर्णता आहे. त्यानेच खऱ्या अर्थाने पोट भरतं. झाले मग पोट केला गड्याने गोवाट एरे एरे नारायणा बोलो का बोलण्या. पुन्हा आपले संकल्पित वेळ संपलेली आहे. ज्यांचं चौथं पुण्यस्मरण आहे कैलासवासी पंडित एक भाग्यवान. का म्हणतो भाग्यवान? त्यांच्या पुण्यतिथी करता कीर्तन करतो म्हणून नाही. या भारत देशामध्ये ज्यांचा जन्म झाला ते भाग्यवान दिसते. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि वारकऱ्याच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला. अशा एका पुण्यात्म्याच्या चौथ्या पुण्यतिथीचं स्मरणाची सेवा. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. या दृष्टिकोनातून घडलेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करून आपण आदर्श घ्यावा. आपल्या जीवनामध्ये मिळालेली खूप पुण्याने ही वाट याच्या वाटेमध्ये चालत असताना तो या राखवील वाटा जया पाहिले त्या मिटा कृपावंत मोठा पाहिले तो कळवळा. भगवान परमात्मा करो आपण सर्वांना हा काला प्राप्त हो आणि आपलं जीवन पूर्ण हो अशी भगवची मी प्रार्थना करून तुझे गेली तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. शेवटचा रहस्य सांगा. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.